नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता शिल्पा आनंदीला ह्या फंक्शनसाठी जायला नकार देते. तेव्हा लगेच आनंदी म्हणते की हे बघा ताईसाहेब, आत्तापर्यंत मी तुमचं या घरात खूप काही ऐकत आले. एक मोलकरीण म्हणून सर्व काही मी ऐकलं, पण आत्तापर्यंत हे जे काही तुम्ही मला कार्यक्रमाला जायला न सांगत आहे तर ते मी नाही ऐकू शकत. मला माफ करा. आणि जर आज मी मालक साहेबांच्या सोबत तिथे गेले नाही तर त्यांची खूप नाचक्की होईल. कारण त्यांनी सगळ्या मीडियासमोर शब्द दिलेला आहे की मी त्यांच्यासोबत तेथे येणार आहे, म्हणून मी त्यांच्या सोबत असेल. आणि हे बघा ताईसाहेब, माझा नकार म्हणजे तुमचा मुळीच अनादर नाही, कारण मी तुमचा अपमान नाही करत. आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला मला कोणतीही शिक्षा द्यायची असेल तर ते सगळं मी मान्य करायला तयार आहे आणि शिक्षा भोगायला सुद्धा. आणि आता तर मुलांना सुद्धा हे सत्य माहिती आहे की मी मालक साहेबांची बायको आणि त्यांची आई आहे. त्यामुळे कितीही काही झालं तरी मी त्या कार्यक्रमाला जाणार म्हणजे जाणारच आहे. तेव्हा आता आनंदीने मात्र स्पष्ट नकार दिल्यामुळे आता शिल्पाचा तोरा जास्तच वाढतो. राग येतो तिला. परंतु आता हे सर्व काही विद्याधर ऐकतो आणि विद्याधर लगेच मात्र आता ताईची गंमत म्हणजे ताईची जिरवतो. ताईला म्हणतो की ताई, अगं मला तर कधी वाटलं नव्हतं की निंबाळकरांच्या घरामध्ये तुझा इतका अनादर होईल. तुझ्या शब्दाला कधी किंमत भेटणार नाही असं मला वाटलं सुद्धा नव्हतं, स्वप्नात सुद्धा. अगं ती लाचार आनंदी, ती मात्र आज तुझ्यासमोर इतकी चुरचूर बोलायला लागलेली आहे. तिची जीभ इतकी चालते, अगं तिची लायकी तर कुठे होती. आणि आज बघितलंस का, तिने मात्र तुझ्या तोंडावर नकार फेकून मारला. तेव्हा लगेच विद्याधर आणखीनच शिल्पाच्या मनामध्ये राग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ताई, हे बघ ना, अगं खरंच खूप बेकार नडली ग ती तुला. आणि ताई, तुझ्या दहशतीचा तिने पूर्णपणे भुगा चाल करून टाकलेला आहे. अगोदर मात्र तिची जीभ चालली आणि त्यानंतर मात्र या घरातील पोरांनी तिला आता डोक्यावर बसून घेतलं आणि तिचा आई म्हणून स्वीकार केला. आणि आपले तुमचे थोरले बंधुराज युगंधरराव, ते तर पहिल्यापासून त्यांच्या प्रेमामध्ये आंधळीच झालेले आहेत आणि उघड मात्र आता तिला सपोर्ट करायला लागलेला आहे. त्यामुळे मात्र आता हे सगळं काही बघून स्पष्ट दिसायला लागलेलं आहे की या वाड्यातील हवा हळूहळू मात्र बदलायला लागलेली आहे. तर या वाड्यामध्ये एकमेव हुकुमशाह आहे आणि या वाड्यामध्ये जेव्हा पाय घट्ट धरून बसून उभी राहिलेली राणी फक्त ताई, तू आणि तू आहेस. आणि हे पण आतापर्यंत तू होतीस, परंतु आता यापुढे मला तर असं वाटतं की हळूहळू ती जागा मात्र आनंदीने घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ते काही म्हणतात ना, उतळ पाण्याला खळखळाट फार. अगं हे बघ ताई, तुझ्या पायाशी बसून तुझे ते काम करणारी ती आनंदी आणि आज मात्र तुझ्या डोक्यावर बसून इथे सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तू मात्र काय करते तर तू हात धरून बसलेली आहेस. आता मात्र हा विद्याधर मात्र ताईच्या विरोधात बोलत आहे. ताईला आणखीन भडकून देण्याचा तो प्रयत्न करत आहे. तर शिल्पाला आता फार राग येतो. शिल्पा आता जोराने विद्याधर म्हणून त्याच्यावर ओरडते. त्यावरती मात्र हे ऐकून आता विद्याधर म्हणतो की ताई, खरं बोलल्यानंतर तर सख्याला सुद्धा राग येतोच. आणि इतक्या दिवसाचा जो काही वाड्यांचा चाव्याचा जुडगा आहे तो मिरवणारी माझी ताई, आता हे सर्व तुझ्याकडे होते, परंतु आता तो चाव्यांचा जुडगा आहे तर थोड्या दिवसामध्ये आनंदीच्या कमरेला लटकताना दिसेल. आणि हे पग सत्ता बदल तर होणार नाहीच. आणि हे सगळं कशामुळे होतं तुला माहिती आहे का? तुझ्या त्या लाडक्या भावामुळे, त्याने तिला दिलेल्या आंधळ्या पाठिंब्यामुळे हे सर्व होत आहे. तर त्यावरती आता शिल्पा म्हणते की असं कधीही नाही होणार, असं कधीच होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मात्र ती कचरा पेटीतून आलेली मुलगी कधीच या घरावर राज्य करू शकत नाही. मी तसे होऊनच देणार नाही. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की अगं तायडे, हे बघ ना, अगं हा बदल होतोय आणि तुला ते दिसत नाही. आणि जर तुला हा सत्ता बदल होऊन द्यायचा नसेल तर मात्र यामध्ये मी तुला म्हणजे काहीतरी मदत करू शकतो. आणि हे सगळं थांबवण्यासाठी माझ्याकडे एक मास्टर प्लॅन तयार आहे. आणि हे बघ ताई, आज संध्याकाळच्या त्या फंक्शनसाठी युगंधरने मात्र तुला आनंदीला तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे. तू तिला नक्कीच तयार कर, परंतु तिला कसं तयार करायचं आणि तिला तयार झाल्यानंतर आणि ती तयार झाल्यानंतर कशी दिसेल हे मी तुला सांगतो. तेव्हा मात्र आता जो काही प्लॅन आहे तर विद्याधर मात्र आता तो प्लॅन सांगतो. आता ते प्लॅन सांगितल्यानंतर मात्र आता शिल्पा विचार करते आणि म्हणते की हो, तुझा प्लॅन आहे तर तो खरंच भयंकर आहे, परंतु हा प्लॅन कसा वर्क होईल त्यासाठी मात्र मी आनंदीला आता असं काहीतरी तयार करणार आहे की आता बघतच राहा. तेव्हा आता शिल्पासुद्धा विद्याधरचं ऐकायला तयार झालेली असते आणि शिल्पासुद्धा मात्र आता खूप खुश होऊन मात्र अगदी ह्या
विद्याधरच्या प्लॅनमध्ये सहभागी होते तेव्हा विद्याधर खुश होत म्हणतो की ताई आता कसं बोललीत बरं. त्यानंतर शिल्पा म्हणते की आज संध्याकाळी इव्हेंटमध्ये जेव्हा युगंधर आनंदीला बघेल त्यावेळेस मात्र त्याचा राग खूपच अनावर होईल आणि तो तिच्यावर खूपच संतापेल आणि आज मात्र सगळ्या मीडिया समोर आणि ह्या सगळ्या लोकांसमोर मात्र तो मीडिया समोरच मात्र आता हिला म्हणजे हाकलून देईल आणि तेथे मात्र आता सगळ्यांच्या समोर आनंदीची नाचक्की होऊन आनंदीचा खेळ खल्लास होईल असा डाव मात्र आता ह्या शिल्पा आणि विद्याधरने आखलेला आहे. कारण असा काहीतरी आता ते मॉडर्न लुक आनंदीमध्ये म्हणजे तिचा तयार करणार आहे, तिला त्या ड्रेसमध्ये पाठवणार आहे. त्यांना असं वाटतं की आता युगंधर सगळ्यांच्या समोर भडकेल आणि आपला प्लॅन वर्क होईल. आता हे सर्व ऐकून विद्याधर तर खूपच हसतोय. त्यानंतर इकडे आनंदी मात्र आता समिताताईंच्या फोटोजवळ येते आणि समिताताईंना म्हणत असते की समिताताई आज मात्र तुम्ही या कुटुंबासाठी अगदी कायम ढाल बनून उभे राहिलेले आहेत. आजपर्यंत ह्या कुटुंबाच्या प्रत्येक मानाच्या क्षणी आणि आनंदाच्या क्षणी तुम्ही त्यांची ढाल बनून उभे राहिलेले आहात आणि दुर्दैवाने मात्र आज तुम्ही इथे नाहीत. तुमच्या म्हणजे वतीने मात्र मी मालक साहेबांच्या सोबत जाणार तर आहे खरी, हे बघा समिताताई मला तर फारच भीती वाटते. आता माई आणि बापूंनी माझी पूर्ण तयारी करून दिलेली आहे, पण तरी सुद्धा मी खरंच खूप अस्वस्थ आहे. मला अस्वस्थ असल्यासारखं वाटतं, माझ्या मनातील धाकधूक थांबत नाही आणि म्हणूनच समिताताई मी तुमच्याकडे आलेले आहे. त्यामुळे समिताताई खरंच मला आशीर्वाद द्या, पासून आशीर्वाद द्या की मालक साहेबांच्या अब्रूला आणि ह्या कुटुंबाच्या अब्रूला कधीच गालबोट लागणार नाही याची मात्र मी काळजी घेईल. एवढ्यात मात्र आता ही शिल्पा मात्र आनंदीच्या मागून येते, तोरेतच पाहत असते आणि लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा आनंदी मागे वळून बघते आणि लगेच आनंदीला घट्ट मिठी मारते. तेव्हा मात्र आनंदीला काहीच कळत नसतं की नक्की काय सुरू आहे ताईसाहेबांचं. आता हे ताईसाहेबांचं एक नाटक असतं, हे बिचारे आनंदीला कुठे माहिती असतं. म्हणून शिल्पा आता जेव्हा आनंदीला घट्ट मिठी मारते तेव्हा आनंदी बघतच असते की नक्की ताईसाहेबांना आज काय झालं. आणि तेवढ्यात आता माई आणि बापू सुद्धा बाहेरच येतात आणि हे सर्व बघतात तर त्यांना सुद्धा एकाचा आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता माई आता बापूंना विचारते की मी जे काही बघते ते खरं आहे ना, ते तुम्हीच बघतात ना. त्यावरती मात्र आता लगेच बापू म्हणतात की हो ना, मी तर हे बघत आहे की शिल्पाने मात्र आनंदीला मिठी मारली. तेव्हा आता शिल्पा आनंदीला म्हणते की मी तुझी माफी मागायला आले. शिल्पा म्हणते की आनंदी आजपर्यंत मी तुझ्याशी फारच वाईट वागले, तुला नको नको ते बोलले, तुझा अपमान केला, खरंच मी तुला खूप त्रास दिला, खरंच मला माफ कर. म्हणून अगदी मोठ्या मनाने माफी मागितल्यासारखं नाटक ती करत असते. आणि हे बघ मी तुझ्याशी इतकं वाईट वागून सुद्धा मात्र आता या घरातील मुलांच्या मनामध्ये त्यांच्या बाबाविषयी जे काही हरवलेलं प्रेम आहे ते प्रेम तू जागवलंस आणि खरंच मला जाणीव झाली की माझी चूक आहे. म्हणून आनंदी मी सतत तुझा राग करत होते कारण मला तुझी ईर्ष्या वाटत होती. म्हणून समिता या घरातून गेल्यापासून मात्र मी तीनही मुलांना माझ्या मुलासारखं वाढवलेलं आहे आणि त्याला सांभाळलं, त्याच्यावर प्रेम केलं. पण आज मात्र माझे तीनही मुलं मात्र तुझ्यावर जास्त प्रेम करतात, ते पण माझ्यापेक्षा. आणि हे सर्व पाहिल्यानंतर मात्र मला खरंच खूप राग आलेला होता आणि रागाच्या भरात मी तुझ्याशी वाईट वागले, जे नाही ते बोलले तुला. पण आज मला जाणीव झाली कारण तू अंध असून सुद्धा या घरासाठी आणि ह्या घराच्या प्रत्येक आता प्रतिष्ठेसाठी तू मात्र खूप काही करत असते आणि सगळं काही तू सहन करून सुद्धा, त्रास सहन करून सुद्धा या घरासाठी खूप काही करते. खरंच याची मला जाणीव झाली, खरंच मला याची जाणीव झाली की मी कुठेतरी चुकत आहे. आज मात्र मनापासून तुला मी ह्या निंबाळकरांची सून म्हणून स्वीकार करत आहे. तेव्हा मात्र आता आनंदी ऐकतच असते. तिला मात्र एक स्वप्न असल्यासारखं वाटत असतं. माई आणि बापूंना तर आश्चर्याचा धक्काच बसतात, ते तर आश्चर्याने पाहतच असतात डोळे मोठे मोठे करून आणि कान टवकारून. तर आता आनंदीला काय हे वेगळंच वाटतं, परंतु हा मित्रांनो शिल्पाचा डाव असतो, ती खोटं वागत असते. आता शिल्पा चक्क तर आनंदीसमोर हात जोडते, म्हणते की मला माफ कर, मी तुझी माफी मागते, माझं काही चुकलेलं आहे तर ते मला खरंच माफ कर. आणि हात जोडते तर बिचारी आनंदीला हे सर्व खरं वाटतं. ती म्हणते की ताईसाहेब हे बघा, तुम्ही हात जोडू नका, तुम्ही मला पापाची धनी करू नका. अहो ताईसाहेब, तुम्ही वयाने मानाने माझ्यापेक्षा खूप खूप मोठे आहात आणि हे बघा तुमचा माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही मला माफ केलं आणि इतक्या मोठ्या मनाने माझा स्वीकार केला, त्यासाठी मात्र मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. तेव्हा लगेच आता शिल्पा आनंदीचा हात धरते आणि म्हणते की खरंच तुझं मन फार मोठं आहे, शेवटी तू मला माफ केलंस. बघ आनंदी, आता मी तुला जे काही सांगेल ना ते तू ऐकायचं आणि आजच्या हे इव्हेंटसाठी मी तुला तयार करणार आहे असं म्हणते. तेव्हा आनंदीला फारच आनंद होतो, परंतु माई मात्र आता बघत असतात की नक्की शिल्पाच्या मनात काहीतरी आहे. माईंना बरोबर ओळखतो आणि हे बघ आनंदी, माझी जी काही सगळ्यात महागडी जी साडी आहे ना तर ती तुला मी नेसवणार आहे.
आणि शिल्पा खुश होत आता माई आणि बापूंना म्हणते की तुम्ही बघतच राहा की आनंदीला मात्र मी इतकं छान तयार करणार आहे तर की आनंदी मात्र आणखीन सुंदर दिसणार आहे। आणि आनंदीच्या हाताला धरून शिल्पा तिला आतमध्ये तयार करायला घेऊन जाते। तेव्हा आता माई आणि बापू बघतच असतात। बापू म्हणतात की अगं बघितलंस का तू? त्यांना शंकाच येते आणि म्हणतात की अगं ही शिल्पा मात्र काही आनंदीला कार्यक्रमासाठी व्यवस्थित तयार करेल की नाही। तेव्हा माई सुद्धा म्हणतात की हो ना, माझा सुद्धा विश्वास नाही, तिचं हे बदललेलं रूप आहे ना खरंच मला नाही पचत आणि माझ्या मनात हे सारखं येत आहे की नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे म्हणून आणि नवीन काहीतरी संकट येणार आहे म्हणून आणि मला खरंच खूप भीती वाटते हो। म्हणून आता माईंनी बरोबर ओळखलेलं असतं नक्की शिल्पाचा काहीतरी डाव सुरू आहे म्हणून आता माई घाबरून जातात। तर आता त्यानंतर आता मात्र ही शिल्पा माईंशी फोनवर बोलत असते आणि म्हणते की हे बघा माई, तुम्ही मात्र आता छान देवाचं दर्शन घ्या, येथील काही काळजी करू नका। मी मात्र आता आनंदीला खूप छान तयार केलेला आहे, एक मस्त साडी नेसवलेली आहे आणि नाकामध्ये अगदी भरदार अशी नथ सुद्धा घातलेली आहे, खूपच छान तिचं रूप दिसत आहे। तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका, निवांत देवाचं दर्शन घ्या। तुम्हाला आता आनंदीला स्क्रीनवर बघायचं आहे ना, मग येथील अजिबात काळजी करू नका। तिच्या केसामध्ये मी मोत्यांचा गजरा माळलेला आहे आणि गळ्यामध्ये अगदी पेशवाईंसारखे मस्त दागिने घातलेले आहे, खूप काही सारे। आणि हे बघा माई, आज मात्र आपली आनंदी साक्षात लक्ष्मीचं रूप दिसेल, तुम्ही काही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल। आणि हे बघा लवकरात लवकर दर्शन घेऊन या आणि थेट मात्र तिला कॅमेऱ्यामध्ये बघा आणि थेट मात्र तुम्ही तिला कॅमेऱ्यामध्येच बघा। आता युगंधर बरोबर आपली आनंदी मात्र त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये अवॉर्ड घेताना मात्र खूपच छान दिसेल आणि खरंच आपल्याला बघायचं आहे, खूप खूप छान वाटेल आणि हे सगळं कधी बघेल असं मला झालेलं आहे। आणि माई निवांत दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी आनंदीला खूप छान तयारी केलेला आहे। आणि ठीक आहे मी आता फोन ठेवते। तेव्हा मात्र बरोबर शिल्पाने आणि विद्याधरने प्लॅन करून माई आणि बापूंना दर्शनासाठी पाठवलेलं असतं आणि आता मात्र फोन ठेवल्यानंतर विद्याधर मात्र जोरजोराने हसतोय आणि विद्याधर खुश होत म्हणतो की ताई मानलंस तुला, फोनवर मात्र तू काय थापा मारल्या, एकदम भारी असं। आणि तुझे ते माई आणि बापू आता मंदिरात सुद्धा गेलेले आहे त्या आनंदीसाठी साकडं घालायला। बघ ना आता कसं आपण आनंदीची जिरवली ते। आणि आता मात्र आनंदी समोर उभी असते तर विद्याधरचं लक्ष जातं, शिल्पा तोऱ्यातच हसत असते। आता आनंदीला शिल्पाने तयार केलेलं असतं। आता मात्र आनंदीला बिचारीला काही कळत नसतं। आता तिचे केस वगैरे आहेत ते सगळं काही मोकळे असतात आणि केस सुद्धा स्टाईलमध्ये आनंदीला मॉडर्न आता लुक दिलेला आहे, कारण तिला वन पीस वगैरे घातलेला आहे आणि तिकडे ती पाठमोरी उभी असते। तर विद्याधरला मात्र आता काही कळत नसतं। विद्याधर आता शिल्पाला विचारतो की आता ही कोण आहे, त्यावरती शिल्पा आता बोट करते आणि दाखवते की आनंदी आहे। तेव्हा आता आनंदी वळून बघते, तेव्हा मात्र आता हा विद्याधर तिच्याकडे पाहतच असतो, कारण त्याला आनंदी सुद्धा ओळखत नाही की आनंदी आहे म्हणून। आणि आनंदीला मात्र आता ह्या ड्रेसमध्ये काहीतरी वेगळंच वाटत असतं, ती मात्र आता थोडीशी कावरीबावरी होत असते। तर आता विद्याधर म्हणतो की अरे बाबो, ही तर आनंदी आहे, ही सुद्धा ओळखत नाही। अगं तू तर हे काय केलं ताईस, तू तर हिला फाटक्या साडीमध्ये तिकडे पाठवायला होतं आणि तू तर हिला वेगळंच रूप आणलं, काय केलं तू हे? तेवढ्यात मात्र आता आनंदी म्हणते की ताई साहेब हे सगळं काय सुरू आहे, तुम्ही असं का केलं? आणि तेव्हा मात्र आता विद्याधर रागाने म्हणतो की ए मदर इंडिया, तुझा माज उतरवण्यासाठी आम्ही जो काही प्लॅन आखलेला आहे आणि तो प्लॅन फत्ते करायला लागलो, कळलं का तुला? तेव्हा आता आनंदी म्हणते की म्हणजे ताई साहेब, तेव्हा आता ताई साहेब आपल्याशी खोटं वागले हे आनंदीला समजते। तर शिल्पा लगेच म्हणते की विद्याधर, आणि आता मात्र शिल्पा रागाने विद्याधरला दार बंद करायला सांगते। तेव्हा आनंदी खूपच घाबरते। आनंदी म्हणते की बंद का करायचा आहे तुम्हाला दरवाजा, म्हणून आनंदी दरवाजा उघडायला जायला निघते। तेवढ्यात मात्र विद्याधर दरवाजा बंद करतो तर शिल्पा रागाने आनंदीचा हात धरते। तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं, ती विचारते की ताई साहेब तुम्ही काय करतात? तेव्हा शिल्पा आता रागाने म्हणते की काय ग, तुला काय वाटलं मी खरोखर तुझी माफी मागत होते का? आणि खरोखर माझ्यामध्ये अचानक एवढा बदल झाला असेल असं तुला वाटलं असेल, पण नाही, तुला असं वाटलंच कसं? जगासमोर मीडियासमोर निंबाळकर आहे मी आणि इतक्या सहजासहजी मात्र हे सर्व खपून घेणार आहे का? आणि रागाने ती आनंदीचा हात धरून म्हणते की मी तुझी वाट लावणार आहे। तर विद्याधर मात्र तोऱ्यात हसत असतो, त्याला खूप हसू येत असतं आणि तुझंही खरं रूप मात्र मी जगासमोर आणणार आहे आणि याच अवतारामध्ये मात्र मी तुला त्या सोहळ्याला पाठवणार आहे। तेव्हा मात्र आनंदी बिचारी खूप घाबरते। आनंदी म्हणते की प्लीज ताईसाहेब असं करू नका आणि विद्याधरला म्हणते की हे बघा तुम्ही तरी ताईसाहेबांना समजावून सांगा की प्लीज असं काही करू नका म्हणून।
तेव्हा मात्र आता विद्याधर हसतो, खूप मोठमोठ्याने हसतो आणि म्हणतो की वा ताई वा, आता खरी तू माझी बहीण शोभलीस. तेव्हा आता शिल्पाला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि बिचारी आनंदी मात्र रडत असते. ती आता विनवण्या करत असते की प्लीज तुम्ही असं काही करू नका. तेव्हा आता विद्याधर हसतो आणि म्हणतो की मी तर उगाच तुझ्यावर संशय घेत होतो, मला तर असं वाटत होतं की तुझ्याकडून हे तर होतं की नाही, परंतु ताई साहेब अगं तू तर एक वाघीण निघाली, वाघीण. त्यानंतर शिल्पा आता स्वतःची फारच असते आणि आनंदीला म्हणते की आनंदी अगं तुला काय वाटलं, मी माई आणि बापू यांच्याजवळ मात्र आता तुझ्या पैठणीबद्दल वर्णन करत होते, कारण मी हे सर्व का करत होते, मात्र तुला मात्र मी सजून अगदी धजून मात्र जेव्हा तिकडे पाठवलं आणि तेव्हा जेव्हा ते कॅमेऱ्यासमोर तुला बघतील आणि जेव्हा तुला या अवतारामध्ये ते बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल, अगं पण त्यांचं सोडून दे, युगंधरला काय वाटेल याचा विचार केलास का. तेव्हा बेचारी आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं. आता शिल्पाने बरोबर तिला फसवलेलं आहे. त्यानंतर आता इकडे ह्या अवॉर्ड फंक्शनला सर्व तयारी झालेली आहे. सगळे मीडिया तेथे आता हजर आहे आणि सगळे रिपोर्टर वगैरे सगळ्यांची मात्र आता अगदी व्यवस्थित तयारी सुरू आहे. आणि तेवढ्यात युगंधर आलेला आहे तर सगळेजण म्हणतात की चला चला निंबाळकर साहेबांची गाडी आलेली आहे, त्याला त्यांचं स्वागत करूयात. आणि सगळेजण म्हणतात की आजच्या ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत तर ते निंबाळकर सर येथे येऊन पोहोचलेले आहेत. तिरकी गाडीच्या खाली उतरतात तर आता लगेच दरवाजा उघडून युगंधर गाडीच्या खाली उतरतो आणि ते युगंधरने मस्त फेटा वगैरे बांधून आता मस्त हा कोट वगैरे घातलेला आहे. एक रुबाबदार रूप त्याचं दिसत आहे. गाडीच्या खाली उतरल्यानंतर सगळ्यांना तो आता हात जोडून नमस्कार घालत आहे. खूप छान प्रकारे आता युगंधरचं स्वागत धुमधडाक्यात होत असतं. त्यानंतर मात्र आता ही युगंधरची इंटरव्ह्यू घेतली जात आहे. सगळे प्रश्न विचारतात की मालक साहेब म्हणजे युगंधर निंबाळकर साहेब, तुम्हाला मात्र इतका मोठा पुरस्कार म्हणजे भेटत आहे, त्याची तुम्ही मानकरी आहात, काय वाटतं त्याबद्दल. त्या अगोदर तुमचं मात्र खूप खूप अभिनंदन. तेव्हा मात्र आता लगेच युगंधर म्हणतो की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, आता हा सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे, परंपरेचा आहे. तेव्हा दुसरा रिपोर्टर विचारतो की हे बघा युगंधर सर, आपल्या आयचे ऐतिहासिक आणि खास आणि अगदी तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आणि ह्या यशाच्या मानकरी आनंदी मालकीन साहेब ह्या अजून का आले नाहीत. तेव्हा आता युगंधर म्हणतो की त्या येतच आहे, वाटेतच आहे, पोहोचतीलच. आणि इतका मोठा आता हा पारंपरिक सोहळा आहे आणि आपली वेशभूषा मात्र तशीच पाहिजे ना, त्यामुळे आता मात्र त्यांना नऊवारी पैठणी वगैरे दागदागिने हे सर्व करण्यासाठी वेळ तर लागेलच. आणि त्यात म्हणजे आपल्या नवऱ्याला इतका मोठा पुरस्कार मिळत आहे त्यामुळे त्यांना किती आनंद वाटत असेल, त्यामुळे आता त्यांना तयार होण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच. म्हणून मात्र आता युगंधर सगळ्या आता ह्या मीडिया समोर आनंदीचं कौतुक करत आहे. तेव्हा शिर्के तर फार खुश होऊन हसत असतात आणि युगंधर सुद्धा. दुसरी रिपोर्टर म्हणते की वा सर, एकदम खरं बोललात, म्हणजे आनंदी मॅडमचा आजचा लुक आहे तर तो एकदम स्पेशल असा असणार आहे. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की असणारच, एकदम त्यांनी आता इथे पाऊल टाकताच आपली जी काही परंपरा आहे, वेशभूषा आहे अशी मात्र झळकताना दिसेल आणि त्या इथे पोहोचतच आहे, काही वेळातच ते इथे पोहोचतील. त्यानंतर मात्र विद्याधर इकडे फारच हसतो आणि म्हणतो की तिकडे मात्र दादा म्हणजे युगंधर अगदी मीडिया समोर छाती ठोकपणे उभा असेल, आपली मालकीनबाई कधी येत आहे याची तो वाटच बघत असेल. आणि जेव्हा मात्र आता तो इला त्या मीडिया समोर बघेल तेव्हा मात्र तो स्वतःच्या कानामागे म्हणजे मारून घेईल. तेव्हा बिचाऱ्या आनंदीला हे नको असतं, ती मात्र नाही नाही करत असते. तेव्हा आता आनंदी रडत असते, नाही नाही म्हणत असते आणि म्हणते की ताई साहेब तुम्ही असं का करतात. तेव्हा आता शिल्पा म्हणते की कारण या घरातील मुलं तुला आई मानतात. युगंधर मात्र आपल्या मुलांच्या आनंदासाठी तुला आपली बायको मानून घ्यायला सुद्धा तयार आहे, स्वीकारायला आणि करून दे त्याला, शेवटी जे काही करायचे असेल ते करून दे. परंतु मात्र मी कधीही मात्र तुला, मी शिल्पा या घरामध्ये तुला हा मान कधीच देणार नाही, हे तुला कळलं का. आणि विद्याधरला म्हणते की विद्याधर ड्रायव्हरला बोलावून घे गाडी घेऊन आणि हिला पाठवून दे असं रागानेच म्हणते. तेव्हा आनंदी बिचारी नाही नाही करत असते. तेव्हा लगेच विद्याधर म्हणतो की ताई साहेब अगं ड्रायव्हर कधीचा रेडी आहे, मी त्याला ताकीद देऊन ठेवलेली आहे की लवकरात लवकर हिला आता तिकडे जे पुरस्कार आहे तर तिकडे त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि लवकरात लवकर मात्र हिला मालक साहेबांच्या समोर उभं करायचं आहे, बाकी मला काही ऐकून घ्यायचं नाही अशी स्पष्ट मी त्याला सांगितलेलं आहे. बिचारी आनंदी आता गयावया करत असते की नाही या कपड्यामध्ये मी नाही जाऊ शकत, मला काहीतरी असं प्लीज मदत करा, मी खरंच नाही जाऊ शकत म्हणून त्यांच्यासमोर हात जोडते. परंतु आता शिल्पा आणि विद्याधर रागरागाने मात्र आनंदीला येथे बळजबरीने जबरदस्तीने आता ह्याच कपड्यामध्ये तिकडे पाठवत असतात. विद्याधर हसत हसत म्हणतो की जाऊन द्या. तेव्हा आनंदी हात हिसकावत असते की नाही मी नाही जाणार ह्या कपड्यामध्ये, ताई साहेब मला सोडा. परंतु शिल्पा रागाने तिचा हात धरते आणि रागाने बाहेर घेऊन जाते तर विद्याधर हसतो आणि म्हणतो की युगंधर
तू तर आता आपल्या सगळ्या मीडियासमोर आणि सगळ्या जगासमोर मात्र आपली मालकीन साहेब आनंदीची वाट बघत असेल तर, आणि तिला मात्र असल्या अवतारामध्ये बघून तू तर जिवंतपणेच मरशी म्हणून विद्याधरला फारच आनंद होतो आणि तो स्वतःशी फारच हसतोय. तेव्हा मात्र आता हा ड्रायव्हर आनंदीला घेऊन गाडीतून येतच असतो. तेव्हा आनंदी मात्र खूप नाराज आहे. ती म्हणते की देवा, हे सर्व माझ्यासोबत काय होतं? असल्या वेशामध्ये मी मालक साहेबांसमोर आणि मीडियासमोर नाही जाऊ शकत. देवा, तू काहीतरी कर, माझी मदत कर. ड्रायव्हर मात्र आता गाडी चालवता चालवता आनंदीकडे बघत असतो आणि देवा, तूच काहीतरी आता असा चमत्कार कर की मला तेथे जावंच लागणार नाही म्हणून. मी जर अशा अवतारामध्ये तेथे गेले तर मालक साहेबांची आबरू मात्र वेशीला टांगेल आणि मी अशा अवतारामध्ये तेथे नाही जाऊ शकत असं ती स्वतःला म्हणत असते. त्यानंतर इकडे आता युगंधर वाट बघून बघून पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तो रागानेच थोडंसं शिर्केनं म्हणतो की शिर्के, आनंदी अजून का आली नसेल, येथे का पोहोचली नसेल, जरा फोन करून बघा बरं कुठपर्यंत आलेले आहेत. तेव्हा शिर्के म्हणतात की आत्ताच मी ताईसाहेबांना फोन करून विचारलं, ती मंडळी निघालेली आहे आणि पोहोचतील केव्हा तरी. युगंधर म्हणतो की आतापर्यंत ती पोहोचायला हवी होती पण का पोहोचली नाहीत. शिर्के म्हणतात की मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला फोन करून बघतोय. शिर्के आता पुन्हा फोन करायला बाहेर जातात. त्यानंतर मात्र आनंदी इकडे ड्रायव्हर काकांना म्हणत असते की प्लीज माझी मदत करा, कारण मला तुम्ही माझ्या आबांकडे सोडा, कारण या कपड्यामध्ये मी तिकडे नाही जाऊ शकत त्या कार्यक्रमामध्ये. प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज माझी मदत करा. प्लीज मात्र तुम्ही गाडी वळवा, आपण माझ्या आबांकडे जाऊयात. तेव्हा मात्र ड्रायव्हर काका काही बोलत नसतात. आनंदी त्यांना खूप रिक्वेस्ट करत आहे. तेव्हा मात्र आता ड्रायव्हर काका म्हणतात की हे बघा मालकीनबाई, मला माफ करा पण माझे हात मात्र बांधले गेलेले आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ताईसाहेब कशा आहेत. मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. तुला आनंदी मॅडमला घेऊन मात्र अवॉर्ड फंक्शनच्या बाहेरच सोडायचं आहे आणि जर मी गाडी इकडे तिकडे वळवली तर एका सेकंदात त्या मला कामावरून काढून रस्त्यावर फेकून देतील. तर माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मालकीनबाई तुम्ही मला माफ करा, मी माझी नोकरी धोक्यात नाही घालू शकत हो, प्लीज मला माफ करा. तेव्हा आता आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं, ती रडत असते. तेव्हा आता आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की पण दादा, अहो मी असे कसे जाऊ शकते, या कपड्यामध्ये मी ती अवॉर्ड फंक्शन मध्ये कसं जाऊ, आणि जर मी असे तेथे गेले तर मालक साहेबांची खूप मानहानी होईल. तेव्हा मात्र आनंदी खूप रिक्वेस्ट करत आहे, परंतु आता ड्रायव्हर काका म्हणतात की खरंच मला माफ करा. शिल्पा मॅडमला मी काय उत्तर देऊ, त्या तर कशा आहेत तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा आनंदी मात्र आता देवालाच आठवते. देवाला म्हणते की देवा, अरे तूच माझा शेवटचा आधार आहे, तूच काहीतरी माझी मदत कर. जर तेथे मात्र आता त्या पत्रकारांच्या आणि हजारो मंत्र्यांच्या समोर जर मी अशा अवस्थेत गेले आणि माझा हा अवतार बघून मालक साहेबांची समाजात काय मात्र आता इज्जत राहील, त्यांच्या स्वाभिमानाची राख रांगोळी होईल. तेव्हा तू मला मारून टाक, परंतु मालक साहेबांची मान खाली झुकून देऊ नकोस आणि प्लीज देवा मला वाचव, काहीतरी कर असं म्हणून आता आनंदी देवाला हात जोडत असते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शेवटी आनंदीला मात्र आता त्याच ड्रेसमध्ये त्याच लुकमध्ये तेथे यावं लागतं. जेव्हा आनंदी गाडीतून पाय ठेवून खाली उतरते तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघत असतो आणि खाली मान घालतो, परंतु त्यानंतर मात्र तो आता आपलं जे काही हा दुपट्टा आहे तर तो तिच्या अंगावर टाकतो. तेव्हा आनंदीला फार बरं वाटतं. तेव्हा आता लगेच रिपोर्टर आता युगंधरला मात्र प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तर आता आनंदी पुढे येते. आनंदी म्हणते की जे काही विचारायचं आहे ते सगळं मला विचारा, आणि आनंदी सगळ्या प्रश्नांची उत्तरे इंग्लिशमध्ये फाडफाड देत असते. तर युगंधर तिच्याकडे पाहतच असतो आणि शिर्के सुद्धा. तर आता हा विद्याधर मात्र आता तो पूर्णपणे, आणि आता मात्र पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.